तर या मोर्चा संदर्भातले प्रत्येक अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। मालवणमधील पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीचं आज राज्यभर जोडेमारो आंदोलन। मात्र भव्याच्या आंदोलनाला अद्यापही पोलिसांची परवानगी नाही। हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत जोडेमारो आंदोलन निघणार। महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार। महाविकास आघाडीच्या आंदोलनाविरोधात भाजपचंही आंदोलन। राज्याच्या विविध भागात भाजप आंदोलन करणार। महाविकास आघाडीला आंदोलन करण्याची गरज नाही। काँग्रेसच्या काळामध्ये कर्नाटकात त्यांनी शिवरायांचे पुतळे काढले। मवियाच्या आंदोलनावर रावसाहेब दानवेंचं उत्तर। नागपुरात मुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत रात्री उशिरापर्यंत बैठक। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक। नागपूरमधील कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून हेडगेवारांच्या समाधीचं दर्शन। अजितदादांनी मात्र हेडगेवारांच्या समाधीचं दर्शन टाळलं। मी काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसलो तर उलट्या होतात असं म्हटलो ते सरकार 2022च्या आधी होतं। माझ्या वक्तव्याची मोडतोड करून दाखवू नका। तानाजी सावंत पत्रकारांवर भडकले। सावंतांची मुख्यमंत्री शिंदेंसोबतही भेट। 3 लाखांची गाडी तानाजी सावंतांना 30 लाखांना पास करून घ्यायची होती, पण अजितदादांनी फाईलवर सही न केल्यानं सावंत संतापले। जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप। एकमेकात दुरावा निर्माण होईल असं वक्तव्य कोणी करू नये, याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो। महायुती सरकार येणं ही राज्याची गरज। सुधीर मुनगंटीवारांची तानाजी सावंतांच्या वक्तव्याबद्दल प्रतिक्रिया। तानाजी सावंत बावचळले तर चुकीचं विधान करतात, त्यांची मंत्रिमंडळामधून हकालपट्टी करा। सचिन खरात यांची मागणी। अजित पवारांसोबत झालेली युती दुर्दैवी, असंघाशी संघ म्हणतात असा संघ घडला। भाजपच्या गणेश हाकेंचं वक्तव्य। तानाजी सावंत यांच्यानंतर भाजपच्या गणेश हाके यांचा अजित पवार गटावर निशाणा। युतीमध्ये वाद पेटण्याची शक्यता। मला कुणी काही बोललं तर माझ्या अंगाला भुकं पडत नाहीत। आम्ही चर्चा अमित शहा आणि देवेंद्रजींसोबत करणार। तुम्ही असं बोलल्यानंतर माझेही कार्यकर्ते बोलतील। तानाजी सावंत गणेश हाकेंच्या वक्तव्यावर अजित पवार यांची प्रतिक्रिया। कोण हाके आणि कोण सावंत यांच्या मताला महत्व आहे का? जाणीवपूर्वक सर्व मिळून अजितदादांना डिवचत आहेत। अंबादास दानवेंची गणेश हाके आणि तानाजी सावंतांवर टीका। स्वतःच्या स्वार्थासाठी हाके बडबडतात, आम्ही त्यांना काडीची किंमत देत नाही। राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेंची गणेश हाकेंबाबत प्रतिक्रिया। काय चाललंय? कारभाऱ्यांनी लक्ष द्यावं, या संदर्भात सूचना द्यावी आणि आपल्या मतदारसंघामध्ये लक्ष द्यावं। छगन भुजबळांची गणेश हाके तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। अजितदादा महायुतीमध्ये 60 जागा लढण्याच्या तयारीत। आपल्या 54 आमदारांच्या जागा आहेत तशाच राहणार। इतर जागांसंदर्भात वरिष्ठ स्तरावर बोलणी सुरू। पदाधिकारी बैठकीमध्ये अजित पवारांचं वक्तव्य। अजित पवार गटाला किमान 80 ते 90 जागा मिळायला हव्यात, मात्र कारभारी ठरवतील ते मान्य करायचं। महायुतीच्या जागा आटपावर छगन भुजबळांचं वक्तव्य। जागा आटपाच्या चर्चेची पहिली बैठक आटोपली। निवडून येईल त्यालाच तिकीट, हाच जागा आटपाचा निकष। अजित पवारांची माहितीमधल्या जागा आटपाबाबत माहिती। निवडणुका लागण्यापूर्वी 60 वर आले तर चर्चेनंतर 40 वर येतील। अजित पवारांच्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवारांची खोचक टीका। शिंदे फडणवीसांनी अजितदादांची वाईट अवस्था केली। वडेट्टीवारांचा टोला। अजित पवार मोठे नेते, त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना काय सूचना दिल्या ते माहिती नाही, मात्र आम्ही 111 ते 112 जागांवर तयारी करत आहोत। कराड यांची माहिती। मी आलतू फालतू माणसांवर बोलत नाही। आधी रवी राणा बोलायचे त्यामुळे नवनीत राणा पडल्या, आता नवनीत राणा बोलतात त्यामुळे रवी राणा पडणार। नवनीत राणांच्या टीकेला बच्चू कडूंचं प्रत्युत्तर। लाडकी बहीण योजनेविरोधात कोर्टामध्ये गेलेले काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार आडवे पडणार। मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल। विरोधक काही म्हणाले तरी योजना बंद होणार नाही, शिंदेंची ग्वाही। लाडकी बहीण योजनेविरोधात कोर्टामध्ये याचिका करणाऱ्या वडपल्लीवारांचा काँग्रेसशी संबंध नाही। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं स्पष्टीकरण। तर काँग्रेस लाडकी बहीण योजनेच्या विरोधात नसल्याचीही प्रतिक्रिया। मी कोणाचाही माणूस नाही, आज पत्रकार परिषद घेणार। अनिल वडपल्लीवार यांची TV9 मराठीशी बोलताना माहिती। नागपुरात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमावर आशा सेविकांचा बहिष्कार। आश्वासनानंतर ही मागणी पूर्ण केली जात नसल्यानं आक्रमक पवित्रा। लाख वेळा माफी मागितली तरी ती हानी भरून न निघणारी आहे। पुतळा दुर्घटनेवर भाजप आमदार प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया। शिवरायांचा पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटेच्या कल्याणमधल्या घराबाहेर सुरक्षा वाढवली। जयदीप आपटे अजूनही फरार, पोलिसांकडून शोध सुरू। बदलापूरच्या शाळेमध्ये चिमुकलीवर अत्याचार, संस्थाचालक फरार। शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, शिल्पकार फरार। सरकारची फरार व्हा योजना सुरू। जितेंद्र आव्हाड यांचा हल्लाबोल। मालवणमधील शिवरायांच्या पुतळ्याचा बांधकाम सल्लागार चेतन पाटीलला 5 सप्टेंबरला पोलीस कोठडी। सिंधुदुर्ग कोर्टाचा निर्णय। पुतळा दुर्घटना प्रकरणामध्ये चेतन पाटीलला कोल्हापूरमधून अटक। मनोज जरांगे पाटील मालवण दौऱ्यावर। जरांगे पाटील आज राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेची पाहणी करणार।
मनोज जरांगे पाटलांनी घेतलं बाळूमामाचं दर्शन. मालवणकडे जात असताना आदमापूर इथे थांबून घेतलं दर्शन. केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज मालवणला जाणार. पुतळा दुर्घटनेनंतर रामदास आठवले आरपीआय कार्यकर्त्यांसह राजकोट किल्ल्याला भेट देणार. राज ठाकरेंविरोधात न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी. 16 वर्षांपूर्वीच्या बस तोडफोड आणि जाळपोळ प्रकरणावरून वॉरंट. राज ठाकरेंना निलंगा न्यायालयामध्ये हजर राहावं लागणार. विनायक राऊतांची नारायण राणेंच्या विरोधात मोदींकडे लेखी तक्रार. नारायण राणेंनी राजकोट किल्ल्यावर दिलेल्या धमकीवरून तक्रार. दिवंगत विनायक मेटेंच्या शिवसंग्राम संघटनेमध्ये मोठी फूट. संघटनेच्या संस्थापकांपैकी एक तानाजीराव शिंदे नवी संघटना काढणार. हजारो कार्यकर्ते तानाजीराव शिंदेंसोबत जाण्याची तयारी. विधानसभेसाठी आमचा 5 मतदारसंघांवर लक्ष. आमची प्राथमिक चाचपणी पूर्ण झाली आहे. शिवसंग्रामच्या ज्योती मेटेंची माहिती. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी 3 सप्टेंबरला सुनावणी. दोन्ही प्रकरणं सारखी असल्याने एकापाठोपाठ एक सुनावणी होणार. भाजपच्या दौंडमधील जिल्हा अधिवेशनाला हर्षवर्धन पाटील यांची गैरहजेरी. जिल्हाध्यक्ष वासुदेव काळेंनी निमंत्रण देऊन सुद्धा हर्षवर्धन पाटील कार्यक्रमाला अनुपस्थित. एमपीएससी आयोगामध्ये सरकारचा वाढता हस्तक्षेप हा गंभीर प्रकार. मंत्रालयामधून निर्णय लादले जातात. एमपीएससीच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली जाते. काँग्रेसच्या सतीश पाटलांचे गंभीर आरोप करत सरकारला पत्र. बारामतीमध्ये जय पवार आणि युगेंद्र पवार एकाच व्यासपीठावर. जय पवार आणि युगेंद्र पवारांची कुस्ती स्पर्धेला भेट. जय पवारांनी उंचावली मानाची गदा. समाजासाठी दिलेला भूखंड राठोडांनी स्वतःच्या संस्थेच्या नावावर केला. नवी मुंबईतल्या भूखंडावरून अंबादास दानवेंचा मंत्री संजय राठोडांवर गंभीर आरोप. एसटी कर्मचारी संघटना विविध मागण्यांसाठी आक्रमक. सरकारनं 20 तारीख देऊनही बैठक न घेतल्याने एसटी कर्मचारी आक्रमक. 3 तारखेच्या आंदोलनावर एसटी कर्मचारी संघटना ठाम. मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक असणार. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन. मंदिर न्यासाचे विश्वस्तांनी श्रींची मूर्ती देऊन त्यांचं स्वागत केलं. भंडाऱ्यामधल्या एका कार्यक्रमात नाना पटोले आणि हिरामण खोसकर एकाच मंचावर. खोसकर इगतपुरीचे काँग्रेस आमदार असून त्यांच्यावर क्रॉस व्होटिंगचा आरोप आहे. धुळ्यामध्ये अजित पवार गटाला धक्का. राष्ट्रवादीचे नेते इर्शाद जहागीरदार समाजवादी पक्षाच्या वाटेवर. जहागीरदारांनी उत्तर प्रदेशमध्ये जाऊन अखिलेश यादवांची भेट घेतली. जत विधानसभा मतदारसंघामधून कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवणारच. भाजप नेते प्रकाश जमदाडेंकडून भूमिका स्पष्ट. आगामी विधानसभेला जनतेची इच्छा आणि पक्षाच्या आदेशाचं पालन करेल. काँग्रेसच्या लोकांचाही मला मतदान करण्याचा निर्धार. भाजप नेते गोपाळ शेट्टींचं वक्तव्य. नवी मुंबईतील उरण विधानसभा मतदारसंघामध्ये शेकापच्या कार्यालयावर भाजपचा झेंडा लावण्याचा प्रयत्न. झेंडा लावणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना रोखलं. भाजपचा झेंडा उतरवून शेकाप कार्यकर्त्यांनी त्यांचा झेंडा लावला. गोरेगाव मुलुंड लिंक रोडवर शौचालय बांधा अन्यथा तीव्र आंदोलन करणार. भाजपच्या माजी नगरसेविका प्रीती सातम यांचा इशारा. चंद्रपूर जागृती मशाल मंचच्या वतीनं शहरामध्ये मध्यरात्री मशाल रॅली काढण्यात आली. महिलांवरील अत्याचाराविरोधात जनमत जागृत करण्यासाठी रॅलीचं आयोजन. नागरिकांचा मोठ्या संख्येनं सहभाग. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ जळगावमध्ये सकल हिंदू समाजातर्फे जनजागरण रॅली. शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली रॅली. महिलांचा मोठ्या संख्येनं सहभाग. नंदुरबारमध्ये संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना दिल्याबद्दल बंजारा समाजातर्फे आभार मेळाव्याचं आयोजन. आमदार राजेश पाडवी आणि श्रवण चव्हाण यांचा बंजारा समाजाच्या वतीनं सन्मान. मुंबईमधल्या चिंचपोकीच्या चिंतामणीचं मोठ्या जल्लोषात स्वागत. जगन्नाथपुरी यात्रेची यंदाची थीम. ढोल ताशाच्या गजरामध्ये लाडक्या बाप्पाचं स्वागत. मुंबईमधल्या चिंचपोकीच्या चिंतामणीच्या आगमन सोहळा काल पाहायला मिळाला आणि यावेळेला तरुणाईचा मोठा जल्लोष जो आहे तो पाहायला मिळालेला होता. मुंबईकर मोठ्या संख्येनं दुतर्फा रस्त्याच्या उतरलेले होते. जळगावच्या आझाद क्रीडा सांस्कृतिक मित्र मंडळातर्फे जल्लोषामध्ये गणेश मूर्तींचा आगमन सोहळा. ढोल ताशाच्या गजरामध्ये शहरातून बाप्पाची मिरवणूक. नंदुरबारच्या शहादामधील राजा नवयुवक मंडळाच्या गणरायाचं जल्लोषात आगमन. गणरायाच्या स्वागत मिरवणुकीसाठी हजारो भाविकांची उपस्थिती. धुळे शहरामधील शिवालय मंदिर संस्थेच्या वतीनं हजारो महिलांनी काढली कावड यात्रा. पांझरा नदीच्या किनाऱ्यावर पाणी घेत श्रावण मास निमित्त महिलांची कावड यात्रा. कोयना धरणाच्या जलाशयाचे मंत्री शंभूराज देसाईंच्या हस्ते जलपूजन. कोयना धरण भरल्यानं सिंचन आणि वीज निर्मितीचा प्रश्न मिटला. धरणाची पाण्याची साठवण क्षमता 105 टीएमसी एवढी. जायकवाडी धरणाची पाणी पातळी 83.03%. धरणाच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणाकरता 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग.
भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाच्या हजेरीने शेतकऱ्यांमध्ये आनंद तर वातावरणामध्ये गारवा, नागरिकांची उकाड्यापासून सुटका. धुळे जिल्ह्यामध्ये बैलपोळा सणानिमित्त बाजारपेठा सज्ज, बैल सजावटीसाठी लागणारं साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची बाजारामध्ये गर्दी. नंदुरबार जिल्ह्यामधील बाजारपेठा बैलपोळा सणानिमित्त सजल्या, बैलांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याला मोठी मागणी, आकर्षक मातीचे बैलही विक्रीसाठी बाजारामध्ये दाखल. नंदुरबार तालुक्यामधल्या शासकीय आश्रमशाळेमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, खासदार गोवाल पाडवी आणि माजी मंत्री केसी पाडवींची शाळेला भेट. नंदुरबार तालुक्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याच्या परिवाराला 8 दिवसामध्ये मदत दिली जाईल, मंत्री विजयकुमार गावित यांचं आश्वासन. तर राज्यामध्ये कुठेही अशी घटना होणार नाही असंही वक्तव्य. सुरेंद्र अग्रवालवर आणखीन एक गुन्हा दाखल, चेक बाउन्स झाल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण, तरुणाला ब्रह्मा मल्टीकॉनच्या कार्यालयामध्ये मारहाण केल्याचा आरोप. सुरेंद्र अग्रवाल हा कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपीचा आजोबा. हिंगोलीच्या नागमाथा गावामध्ये स्मशानभूमी नसल्यानं मुख्य रस्त्यावरच अंत्यविधीसाठी सरण रसद, ग्रामस्थांचं आंदोलन, गावाला स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याची मागणी. यवतमाळमध्ये युवा टायगर्स फोर्ससह तहसील चौकामध्ये लाक्षणिक उपोषण, शहरातील विविध समस्यांबाबत निवेदन देऊनही कारवाई न केल्यानं संघटना आक्रमक. जळगावच्या चाळीसगावमधल्या ग्रामीण भागामधील प्रवाशांचे हाल, महामंडळाच्या बसेसची संख्या वाढवण्याची मागणी, बसेस कमी असल्यानं प्रवाशांचे हाल. लातूरमधल्या दिशा क्लासेसने 300 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 25,000 रुपयांना फसवलं, पालकांची पोलिसात धाव, फीज जमा करून क्लास बंद केला. जळगावमधील चाळीसगावच्या अग्निशमन दलामध्ये एकच गाडी, चाळीसगावकरांची सुरक्षा वाऱ्यावर, नगर परिषदेनं राज्य शासनाकडे नवीन वाहनासाठी प्रस्ताव पाठवला. नांदेड जिल्ह्यामध्ये ड्रोन उडवण्यास बंदी, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश. द्रौपदी मुर्मू आणि राहुल गांधींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर 2 ते 4 सप्टेंबर दरम्यान बंदी. धाराशिवच्या उमरग्यामध्ये डेंग्यू सदृश आजारानं 8 दिवसामध्ये 2 मुलांचा मृत्यू, शहरामध्ये नगरपालिकेनं स्वच्छतेसाठी उपाययोजना राबवण्याची नागरिकांची मागणी. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण, पंतप्रधान मोदींच्या हस्ते एक विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचं प्रकाशन. सुप्रीम कोर्टाच्या 8व्या महिला जज हिमा कोहली निवृत्त, माझ्या जागी महिला न्यायाधीशच नियुक्त करा, निरोपाच्या वेळेला हिमा यांचा सरन्यायाधीशांकडे मागणी. महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे अस्तित्वात, जितक्या लवकर निकाल लागतील तितका नागरिकांचा विश्वास वाढेल, मोदींचं प्रतिपादन. हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीची तारीख बदलली, हरियाणामध्ये आता 1 ऑक्टोबरऐवजी 5 ऑक्टोबरला मतदान, तर 8 ऑक्टोबरला मतमोजणी, केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय. कंगना राणावतच्या इमर्जन्सी चित्रपटाला विरोध, शीख समुदायाकडून चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी. पंतप्रधान मोदी 3 ते 5 सप्टेंबरला ब्रुनेई आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर, हाजी हसनाल बोलकिया यांच्या निमंत्रणावरून पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान ब्रुनेई दौऱ्यावर. जर्मनीनं 28 अफगाण लोकांना त्यांच्या मायदेशी परत पाठवलं, 1,000 युरोची मदतही केली. 28 जण अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप. रशियामध्ये MI-8T हेलिकॉप्टर बेपत्ता, क्रू मेंबरसह 22 लोक होते, हेलिकॉप्टर तलावामध्ये पडल्याची शक्यता.